नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, या सिया, केतन, चेतन यांच्या प्रकरणावरून हे जे काही घडून गेलं त्यावरनं खरं तर संपूर्ण समाजाने आत्मचिंतन किंवा मंथन करण्याची गरज आहे, विचारमंथन करण्याची गरज आहे. की हे सिया हे फक्त प्रातिनिधिक उदाहरण आहे. अशा समाजामध्ये अनेक सिया, अनेक केतन, अनेक चेतन आहेत. आणि याला नेमकं जबाबदार कोण आहे? तर याला जबाबदार त्यांच्यावर संस्कार करायला कमी पडलेले आपण सर्व समाजाचे घटक असलेले पालकवर्ग. की आम्ही आमच्या मुलांवर लहानपणी काय संस्कार करतो, त्यांना काय देतो, की त्यांच्या हातात फक्त 3ऱ्या-4थ्या वर्षी मोबाईल देतो, 20,000चा 30,000चा. आणखीन तो जसं मोठा होतो तसं आणखीन त्याची हे वाढत जाते. 1-1 लाखाचा 2-2 लाखाचा मोबाईल. त्यांना 1 लाख म्हणजे कळतही नाही तेव्हा त्यांच्या हातात 1 लाखाचा मोबाईल मिळतो, टॅब मिळतो. एवढे प्रकार झालेले आहेत की मुलांना पैशाची किंमत त्यांना कळतच नाही, की पैशाचं व्हॅल्यू, त्याचं मूल्य काय आहे, पैसे कमवायला काय लागतं ह्याची मुलांना जाणीव करून द्यावी लागते. ती जाणीव त्यांना आपण करून देत नाही आहोत. ते मागतील ते दिलं, मागतील ते दिलं. त्यांना वाटतं काय सहज ते सगळं मिळतं. म्हणजे हट्ट केला, लहानपणी जरा रडलं, जरा मोठे आल्यावर हट्ट केला किंवा चिडलं आईवडिलांवर, की दोघांपैकी एक आपला पुळका घेणार आणि देणार आपल्याला आईवडिलांपैकी. हे त्यांना माहीत झालेलं आहे. त्यामुळेच मुलं ही एवढी हट्टी, अशी एवढी आत्ता अनाकलनीय त्यांचं वर्तन जे घडतं आहे, किंवा स्वकेंद्रित अशी मुलं काय होतात, आत्मकेंद्रित होतात, स्वकेंद्रित होतात. ती फक्त स्वतःपुरता विचार करतात, स्वार्थी, फक्त स्वतःपुरता विचार करतात, संकुचित मनाची, कदरू मनाची. आणि अत्यंत लोभ त्यांच्या मनामध्ये, लोभी स्वभाव. त्यांना कुणाची किंमत नसते. त्यांना कशाची, आपलं कुटुंब, आईवडील, समाज, राष्ट्र तर आणखीन दूर राहिलं, देश वगैरे त्याचा ते विचार करतच नाहीत. पण मग हे असं का घडतंय याचा कुठेतरी सर्वांनी विचार करण्याची गरज आहे. मंडळी, गृहे गृहे दमे दमे. गृह म्हणजे मोठं घर आणि दम म्हणजे त्यातलं छोटं घर. त्याला आपण संस्कार घर पूर्वी म्हणायचो. पूर्वी घरामध्ये एक छोटीशी खोली असायची, देवघर असायचं. त्या देवघरामध्ये सर्वांवर लहान मोठ्या सगळ्या संस्कार व्हायचे, लहान मुलांवर संस्कार व्हायचे. संपूर्ण जीवन जगण्यासाठी जीवन सूत्रबद्ध असण्याची गरज आहे, नियमाने बांधलेलं असण्याची गरज आहे. हे नैतिक बंधन असेल, त्या जोर जबरदस्ती नसेल, दडपण नसेल, ते प्रेमाचं बंधन असेल, नैतिक बंधन असेल. अशा नियमामध्ये, संस्कारांमध्ये जीवन जी मुलं जगतील किंवा वाढतील तीच मुलं आयुष्यात काहीतरी करू शकणार आहेत, तीच मुलं मोठी होणार आहेत, तीच मुलं घडणार आहेत आणि तेच राष्ट्राचे आधारस्तंभ ठरू शकणार आहेत. हे संस्कार घर आता आहेत का? प्रत्येक घरामध्ये आत्ता असं संस्कार घर, देवघर असं राहिलं आहे का? म्हणजे परवाच एका इस्माला मी माझ्या कामासाठी फोन केला, तेव्हा त्याला त्याच्या मोबाईलचं काही कळलं नाही, म्हणून त्याने त्याच्या मुलाला हाक मारली. त्याचा मुलगा कॉलेजला आहे, तर त्याने हाक मारली. जरा म्हटलं हा फोन घे आणि यातलं जरा हे नंबर त्यांना सांग बघू. तर तो म्हणाला, मुलगा वडिलांशी कसा वर्तन करत होता मला ते फोनवर ऐकू येत होतं. तो म्हणाला, मला कशाला उठवली, आत्ता मी अभ्यासाला बसलो होतो, अमुक तमुक उलटसुलट, अशी हाक नाही मारायची मला, असं उलटसुलट तो बोलत होता, उर्मटपणे अत्यंत बोलत तो होता. हे असं बोलून चालेल का? त्या मुलाला त्याच्या हातातला मोबाईल तो किती हजाराचा आहे? किमान 20,000चा. तो 20,000चा मोबाईल त्याला कुणी दिला? त्याच्या हातातली 2 व्हीलर आहे, स्कूटर, ती त्याला कुणी दिली? त्या सगळ्याला पैसे पडत नाहीत का? मग आईवडील किती कष्ट करत असतात, सकाळी जातात ते रात्री घरी येतात. आई समजा खेडेगाव असेल तर आई शेतात जाते, वडीलही शेतात जातात, वडील कामाला जातात बाहेर.
हे मुलांना जाणीव करून द्यावी लागते. एक एक पैशाची जाणीव करून द्यावी लागते. आपल्या पॉकेटला किंवा जर व्यवसाय असेल तर आपल्या काउंटरला, गल्ल्याला आपल्या मुलांनी आपल्या विचाराशिवाय हात लावता कामा नये, पैसे घेता कामा नयेत. ही शिस्त असायला हवी. आणि सांगून त्याने पैसे घ्यायचे आहेत. किती घेतो ह्याचंही त्याने आपलं स्पष्टीकरण द्यायचं आहे. वारंवार पैसे घ्यायचे नाही आहेत. समजा 20 रुपये घेतले, 50 रुपये घेतले, ते कशाला घेतोय ते मूल हे आपण विचारलं पाहिजे. ह्याचं कारण त्यांना पैशाची किंमत कळली पाहिजे. श्रमाची किंमत कळली पाहिजे. श्रम म्हणजे काय? श्रमाचे संस्कार, स्वावलंबनाचे संस्कार हे लहानपणापासून व्हायला हवेत. मोठ्यांशी कसं बोलायचं, तो आदरभाव लागतो. मोठ्यांशी नम्रतेने वागलं पाहिजे, हा संस्कार त्यांनी द्यावा लागतो. मी एकदा माझ्या आजोबाने मला एकदा हाक मारली. साधारणपणे 12-13 वर्षाचा असेल तेव्हा. आजोबाने हाक मारलं, मी ओ म्हटलो आणि त्यांच्यासमोर गेलो. मला आजोबा एवढंच म्हणाले की लक्षात ठेव बापू, याच्यापुढे हाक मारलं, मोठ्याने हाक मारली की कधी ओ किंवा काय असं म्हणायचं नसतं, आलो असं म्हणायचं. हा शिस्तीचा, संस्कारांचा भाग झाला. की मोठ्यांनी हाक मारल्यावर आपण काय म्हणायचं असतं? आलो म्हणायचं असतं. मोठे आले की खुर्चीतनं उठून उभं राहायचं असतं. मोठ्यांसमोर खुर्चीत बसायचं नसतं. आपण खुर्चीत बसलो, ती मोठे आले, कोण मोठी व्यक्ती आली तर आपण खुर्चीतनं उभं राहायचं असतं. हा संस्काराचा भाग झाला. आणि त्यांना खुर्ची मोकळी करून द्यायची असते. हा संस्कारांचा भाग झाला. हे संस्कार मुलांवर की मोठ्यांशी नम्रतेने बोलायचं, मोठ्यांना उर्मटपणे उलटसुलट बोलायचं नाही, हे संस्काराचा हे भाग आहे. आणि संस्कार हे लहानपणापासून होत असतात. पैशाची किंमत, श्रमाची किंमत, श्रम म्हणजे काय, स्वावलंबन म्हणजे काय, एक एक पैसे कमवायला काय लागतं, किती घाम गळायला लागतो, तेव्हा ती उधळपट्टी जी मुलं करत असतात, ते उधळपट्टी आपण त्यांना कशी करून द्यायची असते? त्यांना कुठेतरी पायबंद बसायला नको का? उधळपट्टी करून द्यावी का? पालकांचं मत काय, आमच्या लहानपणी जे मिळालं नाही ते त्यांना मिळते, त्यांना नशीब करून जन्माला आलेले आहेत, असं काहींचं मत असतं. मग ते चांगल्या गोष्टी, तुम्हाला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत ना, ते चांगल्या गोष्टी त्यांना मिळाव्यात. वाईट गोष्टींमध्ये असं होता कामा नये. वाईट गोष्टी ज्या आहेत त्यांनी काय होणार आहे, ती पिढी बिघडणार आहे. तुम्हाला जर पदवी घेता नाही आली, दुसरी पदवी घ्यायची, आणखी शिकायचं, त्यांना शिक्षण घेऊ द्या. त्यासाठी ज्या गरजा आहेत त्यांच्या पूर्ण करा, ज्या तुमचे झाले नाही आहेत. पण बाकी गोष्टींचं काय? महागड्या उदाहरण गाड्या आहेत, ठीक आहे, त्याला लागणारी किती हजारची गाडी लागणार आहे, तर एक त्याला 2 व्हीलर लागणार आहे. त्यानंतर लगेच तो मागणी करतो, ह्याच्यापेक्षा उंची गाडी पाहिजे, त्याच्यापेक्षा आणखी 5 लाखाची गाडी पाहिजे, आणि मग 4 व्हीलर पाहिजे. 4 व्हीलरमध्ये प्रकार खूप आहेत. आणखीन त्याच्या गरजा वाढत जातात. मोबाईल 2-2 लाखाचे, 5-5 लाखाचे. म्हणजे 5 लाखावर किती शून्य कळायच्या आत ह्यांना 5 लाखाचा मोबाईल मिळतो. आणि जन्माला काय होतं की मुलाला लगेच त्याचे फोटो काढले जातात, व्हिडिओ केला जातो, आणि त्याला लगेच मोबाईलचं त्याला धडा दिला जातो की मूल रडतंय. 6 महिन्याचं मूल, 1 वर्षाचं मूल रडलं की त्याच्या हातात मोबाईल दिला जातो. मग त्यांचं मेंदू तरी राहणार आहे का? अजून 5 वर्षांनी 10 वर्षांना प्रश्न भेडसावणार आहे की या भावी पिढीचे मेंदू जे आहेत ते मेंदू तंदुरुस्त किंवा निरोगी राहणार आहेत का? कारण मेंदूवर ह्या किरणांचा, मोबाईलमध्ये असलेले जे किरणं आहे, ते लहरी आहे, त्याचा परिणाम लहान मुलांच्या मेंदू नाजूक असल्यामुळे होत असतो. आणि सगळं काही दुरुस्त होतं, मेंदू दुरुस्त होत नाही. एका विशिष्ट मर्यादेपलीकडे गेलं दुखणं ते मेंदूचं की मेंदूचा आजार बरा होत नाही. सगळं बदलता येतं, मेंदू बदलता येत नाही. आणि मग डोळ्यातनं फक्त पाणी येणार. आत्ता मूल मोबाईलवर खेळतंय म्हणून हसू येईल मूल लहान असताना, पण तेच मूल मोठं झालं जेव्हा डॉक्टर मेंदूतज्ञ सांगतील की या मुलाचा मेंदू हा आता कमकुवत झालेला आहे, हा दुरुस्त होऊ शकणार नाही आहे, तेव्हा डोळ्यात पाणी येणार आहे, डोळ्यात अश्रू येणार आहे. तेव्हा आत्ता हसू येईल, नंतर डोळ्यात अश्रू येणार आहे. हा भाग आहे. हे माणसाला समजलं. पालक वर्गच कुठेतरी कमी पडतोय. एक सिया झाली, एक चेतन झाला, पण असे अनंत चेतन आहेत, असंख्य चेतन आहेत, असंख्य सिया आहेत या समाजामध्ये. त्यांना जाणीव करून द्यावी लागेल, त्या जमिनीवर आणावी लागेल. ते हवेत आहेत, ते अत्यंत बेतालपणे वागत आहेत, बेजबाबदारीने वागत आहेत.
उर्मटपणा आहे, विनयशीलता नाही आहे, ह्यांच्यावर संस्कार करावे लागतील. आणि शाळेत संस्कार काय होतात? तर शाळेत फक्त पाठ्यपुस्तकीय जे ज्ञान आहे ते दिलं जातं. अक्षर ओळख होईल, तुम्हाला पदव्या मिळतील, पण संस्कारांचं काय? तुम्ही माणूस म्हणून जर घडायचे असाल आणि जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर जीवनात यशस्वी होण्यासाठी माणूस म्हणून घडणं गरजेचं आहे. व्यवसाय कुठलाही करा, नोकरी कोणतीही करा, माणूस म्हणून तुमचं वागणं महत्त्वाचं आहे आणि ते घरीच होणार आहे. ते आईवडिलांच्या म्हणजे पालकांच्या हातात असतं. त्यामुळे बेस जो आहे, जो पाया जो आहे तो पालकांच्या हातात आहे. त्यामुळे सगळं काही कोण करू शकतं? तर घरातले मुख्य आई आणि वडील, पालक. हे पालक हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणूनच ह्या सगळ्या प्रसंगामध्ये, आजच्या या सगळ्या काळामध्ये संपूर्ण पालकवर्गानेच आणि समाजानेच ह्या सगळ्यावर विचारमंथन करण्याची गरज आहे, समीक्षा करण्याची गरज आहे. सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे की आपण नक्की कुठे चाललेलो आहोत. आम्ही आमच्या संस्कृतीच्या, आमच्या परंपरांच्या, आमच्या रूढींच्या गप्पा मारायच्या, पण आज नक्की आम्ही आहोत कुठे ह्याचा विचार करण्याची गरज आहे. आणि मुलं एवढी हट्टी का बनतात? मुलं ही एवढी येतं लहरी का बनतात? तरेवाईकपणा त्यांच्यामध्ये का आलेला आहे? ते अनाकलनीय का वागतात? एवढा उर्मटपणा त्यांच्यात कसा येतो? बेजबाबदारपणा त्यांच्यामध्ये कसा येतो? पालक गाफील राहतात. पालक नको तितका विश्वास आपल्या मुलांवर दर्शवतात. मुलांना नुसतं मारलं नाही झालं नव्हे, फटके दिले पाहिजेत का? तर नाही. आपली मुलं ही आपल्या डोळ्यातच, नजरेतच घाबरली पाहिजेत. आपली नजर जी आहे ती सगळं काही सांगून जाते. पालकांना मुलं कशी उलट बोलतात, कसं काय करतात, याचा विचार कुठे करण्याची गरज आहे. संपूर्ण समाजाने याच्यावर विचार करण्याची गरज आहे. नाही तर आपण फक्त म्हणत राहू. आपली जी राष्ट्रगीत आहे किंवा राष्ट्रगीतं आहे ती फक्त आपण म्हणत राहू. त्याचा भावार्थ आम्हाला कळला असं मात्र होणार नाही. मंडळी, यावर आपलं काय मत आहे आपण जरूर ऐकूया. तेव्हा धन्यवाद. जय हिंद, जय भारत.